रमेश शेठ नारायण पाटील पडले विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा वार्षिक. 6 हॅट्रिक आपण सलग 3 षटकार 3 चौकार आपण 3 षटकारासाठी 500 रुपयाचा वार्षिक. 50 धावांसाठी आपण म्हणजे 2000 रुपयाचा वार्षिक आहे. चला गेम प्ले करायचा. गोलंदाजी सज्ज होता बघितलं. स्वप्नील खोनीगावेकडून स्ट्रायकर मला बंटी जोशी वेग जोशी. स्वप्नील तुमाटे पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतो. पुढे सावले होते पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती ते निश्चित तेजस आपलं काम पूर्ण करतोय. यातून जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये पोहोचणार आहे. उलटा बस ना उलटा खायला. हा उलटा बस ना. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म वर तिकडे मार्क होतो. स्ट्रायकर बंटी जोशी चेंडू पुण्याचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. बॅक टू बॅक 2 चेंडू निघत जात आहे. खुशखबर प्रेक्षकांसाठी आपण म्हणजे जयगाव दे क्रिकेट क्लब नंदिवली कोलीवाडा यांच्या माध्यमातून सुद्धा एक स्पर्धा खेळली जाणार. 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान प्रवेश फी 10,000 रुपये. प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये. तृतीय पारितोषिक 20,000 रुपये. चतुर्थ पारितोषिक 20,000 रुपये. मालिका वीससाठी आपण बाईक सुद्धा आहे. युट्यूबवर लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा केली जाणार आहे ही स्पर्धा. चेंडू अगेन तो शॉर्ट सिलेक्शन तो चेंडू आता मात्र निर्धाव होता. 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव. या स्वप्नील आपण 2 सामन्यामध्ये 2 हॅट्रिक सुद्धा पूर्ण केले. त्यामुळे पूर्णपणे खेळपट्टीचा अंदाज आला आणि तो मात्र खूप चांगली गोल. बंटी जोशी सारख्या फलंदाजाला मात्र शांत ठेवण्याचं काम करतोय. स्वप्नील चेंडू साडे फलंदाज बाद. आपण सागर कोणती चूक करत नाहीये. स्वप्नील यांना यश मिळतंय. अप्रतिम सॉंग ऐकवलं. आता मात्र नवीन फलंदाज निखिल शेळके 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येतोय. स्वप्नील मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकले. 4ही चेंडू निर्धाव आणि 1 गडी सुद्धा बाद करतोय. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर. शिक्षक हर्षल मात्र बातचीत करतोय काहीतरी. एक जबरदस्त खेळाडू हर्षल पाटील अजय पाटील यांचे छोटे बंधुराज. ऑन साइडला क्षेत्रक्षण फाईन लेग बॅकवर्ड स्कोर लेग मिड विकेटला क्षेत्रक्षण लॉंग बॉलला क्षेत्रक्षण येत आहे ना ते साइडला थर्डमॅन पॉइंट कव्हर अतिशय सुरेख चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतो. इथं मात्र 10 मिनिटे कापायचे. 1 धाव मिनिटे. अतिशय चांगला चेंडू फेकला. जॉर्कर लाईनचा चेंडू फेकला. फलंदाजाने फक्त चेंडूला पुश केलं. इथं मात्र 1 धाव मिनिटे. 1 खातं उघडलं तर स्ट्राईकला पण देतो वेग संगनायक. आता वेग कशा प्रकारे फलंदाजी करतोय. या अंतिम चेंडूवर अप्रतिम गोलंदाजी. लकी ड्रॉसाठी आपण 187 रुपये कुपन पाडू शकतो. फलंदाज बाद. इथे मात्र अप्रतिम सर्व चेंडू आपण ब्लॉक वर टाकले. 2 चेंडू खूप ब्लॉक करता जोरदार डाव. स्वप्नीलसाठी जोरदार अप्रतिम गोलंदाजी. आपण बघतोय मालिका वीससाठी ज्युपिटर बाईक लकी ड्रॉ साठी 187 रुपये कुपन पाडू शकता आपण आणि ज्युपिटर जिंकू शकता. सेमी फायनल फायनल साठी बँड पदक वसारचा आपण बँड पदक बघू शकता. राकेश मात्रे प्रतिष्ठान पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा केली. 36 संघाला टी शर्ट नकुल पावशे काकाडवाला यांच्याकडून आणि 250 टी शर्ट लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत मुकुंद ठोंबरे अजय गॅसकडून आणि YouTube लाईव्ह प्रेक्षेपण टी शर्ट
ठोंबरे या सर्वांचा आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी खूप चांगलं मंडळाला सहकार्य अप्रतिम गोलंदाजी स्वप्नीलने पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करते दाखवून दिले एकच धाव देतो आणि 2 खंदे फलंदाज मात्र बाद करतोय बंटी आणि विवेक यांना बाद करतोय आता मात्र सलामी जी जोडी खेळपट्टी होती म्हणजे निखिल आणि सोहेल सायकल फलंदाज आपण बरोबर निखिल शेळके गोलंदाजी सज्ज होतोय जपेश मलंगडेंकडून ऑन साइडला क्षेत्ररक्षण आपण ऑन साइडला क्षेत्ररक्षण फाईन लेग सर्कल मध्ये बॅकफूट स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण तैनात आहे साइडला क्षेत्ररक्षण थर्ड मॅन बॅकफूट पॉइंटला हर्षल एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आपण बघतोय स्वप्नीलला मात्र डीप पॉइंट क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर आहे लॉंग ऑफला ग्रामीण चिता मयूर आहे चेंडू अतिशय सुंदर चेंडू ड्राईव्ह करता चेंडू हवेत आहे यावेळी कार्पेटच्या माध्यमातून चेंडू गेला काय एक्स्ट्रा धाव मिळते इथे पाहिजे आणि 2 धावा इथे मात्र मिळत आहेत कारण का बॅटिंग आली नव्हती पण मात्र स्वप्नील चुकी करतोय कारण का एक धाव खूप महागात पडते आज बघितलं 1 धावाने मानेरा संघ सुद्धा पराभूत झालाय तो संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलाय रक्ताच्या अश्रू रडावं लागेल त्या संघाला काकाडोळ संघाची संघ नाहीत आणि आपण बघितलं तर वडवली पी सगळे संघनायक आपण तयार राहायचंय बॉल आउट सामना इथे खेळला जाणार आहे आपण बॉल आउट केला जाणार आहे चेंडू पुण्याला खोदून काढतो चेंडू येतो लॉंग ऑफला मयूर येतो एका दक्षिण चेंडूला उचलते एकच धाव मिळते एकने धाव संख्या वाढते धाव संख्या धावफल करते 4 धावा आपण पाहतोय जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय संजय निलेश दादा स्मृती चषक 2017 स्पर्धेचा अंतिम दिवस तब्बल या स्पर्धेमध्ये आपण पाहिले तर 32 संघांना स्थान दिले म्हणजे दर दिवशी आपण 12 संघ खेळले गेले 36 संघांना स्थान दिले 36 संघ खेळत आहेत आपले 2 संघ टॉप 3 मध्ये पोहोचले आहेत यातून कोणता संघ एक टॉप 3 मध्ये पोहोचला जपेश गोलंदाजी मार्कवर मनाकडे येत करू सोयल पुढेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय ऑन साईडला विडकीच्या डोक्यांना मारण्याचा प्रयत्न करतो चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये निर्धाव चेंडूची समाप्ती होते चपेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क करतो सायकल सोयल चेंडू फायदा उचलत नाहीये चेंडू जोपर्यंत या सर्कल मध्ये शॉर्ट मिड ऑन रिझन मध्ये स्पीड होतोय राजाराम चिकनकर नारिलगावचे सदस्य यांना विनंती होते व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय कसं काय एकने वाढते धावसंख्या 5 स्ट्राईकला पण पुन्हा जायचं निखिल पुण्याचा गोलंदाजीचा एंड बदलतो तो म्हणजे जपेश बलंगड एकडून एकदम ओर तिकडे मारा करतो त्याकडे निखिल चेंडू हवेते फलंदाज बाद होतो अप्रतिम गोलंदाजी ज्याप्रमाणे गोलंदाजी होते त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलंय निखिल शेळके बॅक टू पवेलियन निलेश आपण म्हणतो निळू फुले वाड्यावर बोलवतात बाईंना आणि इथे मात्र धावांसाठी झगडावं लागतं ते म्हणजे आरसीचे पेड संघाला नाणेफेकी जिंकले आता क्रिकेटचं कपटले संघाने अप्रतिम गोलंदाजी करतोय आपण गोलंदाज त्याचे संघनायकाचा निर्णय मात्र सारखं ठेवतोय चेंडू पुन्हा ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतो चेंडू आपण सर्कल मध्ये जोपर्यंत फीड होतो चेंडूला फीड होतो 1 धाव मिनिट 1 ने धाव संख्या वाढते धाव संख्या 6 संतोष दुधकर साहेबांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे अजयतर्फे आपलं हार्दिक स्वागत डीजे
आपण सुद्धा तयारीत राहायचंय. म्हणजे तिन्ही संघ आपण यातून जिंकणार संघ सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे बॉल आउट सामना आपल्याला करायचंय. हॅलो एक नवीन संघ राकेश हॅलो उलटा चेंडू भिरकावून देतो चेंडूला. चेंडू हवेत. अक्षय चेंडूपर्यंत पोहोचत नाही. पाहिजे दुसरी धावी तर घातक करू शकते. तेजस मात्र लेझी क्रिकेट खेळतो. तेजस चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्याची धावपल करते 8. चेंडू लॉक करतो. चेंडूला हवेत चेंडू. हर्षल चूक करत नाहीये. खरं का हर्षलचे हातच खूप मोठे, हाईट आहे खूप. आणि फलंदाज आपण निलेश बॅक उभा बेलेल. थँक्यू. ये वरती नवीन फलंदाज सलमान आणि सोयल ही जोडी पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करते. पूर्णपणे बॅकफुटवर गेलाय. अडचणीत सापडतो संघ. 4 गडी बाद झाले. धावसंख्या फक्त आणि फक्त 8. सोयल कशा प्रकारे फलंदाजी करतो. राकेश कुमार तिसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडू 2 धावा गेल्या. तिसऱ्या दुसऱ्या चेंडू मात्र विकेट संपादन करतोय. हर्षल जबरदस्त क्रिकेटर आहे. गोलंदाजी मार्क करतो राकेश. राऊंड मार्क करतो. स्ट्राईकला मला सोयल. चेंडू बॅकचा पॅस खोलतोय. फक्त दिशा देतो चेंडूला. चेंडू जातोय पॉइंट रिजन मधून. चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. डीजे मास्टर कोळी गीत भरपूर आहेत आपले. कोळी गीत येऊ दे जरा. अप्रतिम संगीत ऐकवलं डीजे मास्टर. थँक्यू. राकेश पुण्याचा गोलंदाजी मार्ग. धावसंख्या आपण बघतो. धाव फलकावरती 12. राकेश सोयल. चेंडू स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. धाव चेंडूची समाप्ती होते. राकेश गोलंदाजी मार्गावर. बॅटम राऊत तिकडे मार्गावर. स्ट्राईकला मला असतोय. चेंडू पुण्याच्या कारपेटच्या मध्ये भरून काढतो. चेंडूला चेंडू देतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. मयूर ऑन द स्टंप फेकी करतो. ऑन द फायर. जबरदस्त क्षेत्ररक्षण. म्हणून तर या खेळाडूला आम्ही समालोचकांनी नाव दिले ग्रामीण चिता. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्याने धावफल करते. 13 धावा. 2/5 बॉल 13-4. जबरदस्त एक्युरेट फेकी. एक्युरेट क्षेत्ररक्षण दाखवणारा मयूर. सर्व समालोचकांनी त्याला ग्रामीण चिता हे नाव दिलेले. राकेश गोलंदाजी मार्गावर. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. स्ट्राईकला बनतात सलमान. चेंडू पुण्याचा मोठा फटका मारायचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निधाव चेंडूची समाप्ती. षटक संपले. तेवढं षटक हे कर. 3 षटकात समाप्ती. धावसंख्या फक्त आणि फक्त 13 धावा आहेत. खरं तर कमीत कमी 30 ते 35 धावा झाल्या. गोलंदाजी पण खूप चांगली पण तशी फलंदाजी मात्र होत नाही. अंतिम षटक मात्र अक्षय कुमार घेऊन येतोय. जबरदस्त वेगवान गोलंदाज. एवढाच चांगला उपयुक्त फलंदाज मिडल ऑर्डर मधला. अगदी मात्र आपला संघ तयार ठेवायचा आहे.
अतिशय चांगले क्रिकेटर. चला काकडवाड संघाचे संघनायक पुढे असाल तर आमच्या समालोचक कक्षाच्या समोर येऊन आपला संघ घेऊन यायचा आहे. हर्षल, तुम्हाला एक सूचना आहे आयोजकांकडून, पॅन्ट जरा खाली करायची, लाईट आणि कष्ट आहेत. मित्रांनो, स्पर्धा आपण बघतो क्रिकेट म्हणजे स्पर्धा, जी चांगली स्पर्धा असेल ती शिस्त आपण बाळगली पाहिजे. आणि लगेच हर्षलने पण लगेच मान्यता केली आहे. कारण आपण क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळू शकतो आणि क्रिकेटला शिस्त लागलीच पाहिजे. अंतिम षटक घेऊनच होता यावेळी मात्र अक्षय. स्ट्राईकला बंदा सोयलसाठी ऑन साईडला क्षेत्रक्षण, फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेटला क्षेत्रक्षण, लॉंग ऑनला क्षेत्रक्षण आहे, ऑफ साईडला थर्डमॅन पॉइंट, डीप कव्हरला क्षेत्रक्षण आपण पाहतोय. आपण तरी असं चेंडू लॉक करतोय, चेंडू सीमेच्या बाहेर जाऊन शकतोय. 6 धावा, गुड शॉट. थँक्यू. चेंडू द्यायचा आहे. चला जरा पंचांना आपण कमिटी मेंबर्सला विनंती करतो मित्रांनो, जरा थोडं सहकार्य करायचं, कारण खेळाडू जातोय. चला नवीन चेंडू द्यायचा. मग चेंडू मिळणार नसेल तर गवतात चेंडू गेलाय तर लगेच चेंडू नवीन मिळतोय. चेंडू कधी हरवला फुटला नवीन मिळणार आहे. बऱ्याचशा संघ आपण पहिले आताच एक मॅच झाली होती, 5व्या चेंडूवरती 5व्या षटकाने 5व्या चेंडूवर चेंडू हरवला आणि नवीन चेंडू मिळाला. संख्या 19 अक्षय गोलंदाजी मार्फार. चेंडू पुन्हा फुल करता चेंडूला, चेंडू हवा ते मयूर चूक करत नाहीये. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं तर टायमिंग चांगलं होतं, प्लेसमेंट नाहीये. फलंदाज बॅक पावेले. नक्कीच 127 आपण कुपन फाडायचं, लकी कुपन ज्युपिटर आपण जिंकू शकता. सोहेल बॅक टू पावेले. नवीन फलंदाज गोरख आणि सलमानी जोडी पाहिजे. अंतिम 4 चेंडू मध्ये किती धावा करतोय, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. चौकार एक षटकार आपण पहिले सोहेलच्या बॅटमधून. अक्षय गोलंदाजी मार्फार पलंगडेकडून राईट आर्म राऊंड द मारा करतो. स्ट्राईकला बोलला सलमान. चेंडू लॉक करतो, पण चेंडू हवे ते मयूर चूक करत नाहीये. फलंदाज सलमान बॅक टू पावेले. कारण की आपण बघितलं मयूरला नाव दिलं त्याप्रमाणे मैदानात मात्र क्षेत्ररक्षण करतो. 2 क्षेत्ररक्षण काम एकटा मयूर करतो. नवीन फलंदाज अरबाज आणि गोरखी जोडी पाहिजे. 3 चेंडू बाकी. पहिल्या चेंडू षटकार, 2 चेंडू 2 विकेट घेतोय. अच्छा विकेट एडिट पूर्ण करतोय का रमेश शेठ पाटील यांच्याकडून 500 बॉल. चेंडू पॅड मारा जातोय. एकदा भेटायचं मात्र थोडस क्रिकेटमध्ये थोडीशी खुन्नस दिगरी दिसतो बघायला पाहिजे, पण पाहिजेलच तरच क्रिकेट तुम्ही चांगल्या प्रकारे खेळू शकता. 2 चेंडू अजून बाकी. 5 स्ट्राईकला बोलतात अरबाज. धावाले लेखबाच्या स्वरूपात धावसंख्या मार्केट असं 20. संघ पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेलेला आहे. याच्यात अरबाज या 2 चेंडू किती धावा करतोय. अक्षय पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. जी गोलंदाजी केली त्यांनी 3 चेंडू मध्ये, ती गोलंदाजी ते दाखवतो का पाहिजे. पहिल्या चेंडू षटकार, त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी करतोय.
चेंडू पुन्हा ट्रॅक करतो, चेंडूला चेंडू जातो डिपेक्षा कमार रिझर्व मधून, त्याचा खेळू येतो, चेंडूला फीड करतो. 2-10 मिनिटांचे मात्र तिसरी 10 मिनिटे. 3 धाव संख्या वाढते, धाव संख्या धावफल करते. 23 अंतिम चेंडू कशा प्रकारे फेकतो आणि स्ट्रायकेला फलंदाज गोरख भास्कर. पहिल्या षटकात स्वप्नीलने खूप चांगले गोलंदाजी, 2 गडी बाद केले, 1च धाव दिले. त्यानंतर जपेशने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली, 5 धावले, 1 गडी बाद केले. राकेशने आपण तर धावा 7 दिल्या. विकेट मात्र बघितलं तर 1 विकेट घेतलंय. आता मात्र अक्षय सर्व गोलंदाज मात्र इथे सांघिक कामगिरी दाखवत. चेंडू धाव चेंडू कारण आपण डॉट चेंडू, धाव नाहीये आणि विकेटही नाही. आपण धाव संख्या 23-24 धावांचं मापक लक्ष राहणार आहे. 24 चेंडू मध्ये पाहिजे आदर्श पडलेगाव संघ कशा प्रकारे धावा करतोय की आरसीबी पेठ संघ त्यांना रोखतोय. सामना जेव्हा इथे सुरू होईल आमचे साथी समालोचक, आमचे जबरदस्त चटपटी समालोचक दशरथ पाटील करावे. पण या स्पर्धेमध्ये अतिशय लोएस्ट स्कोर, फक्त 24 धावांची गरज. हळवे आव्हान, जुजबे आव्हान, वाजवी मामुली, किपाशी, नगण्य, किमान, माकब आव्हान. 24 धावांची गरज, 36 षटकामध्ये 6 धावांचं टार्गेट, आस्किंग रन रेट. आणि पहिली जोडी मैदानामध्ये बघूया आदर्श पांडे संघाची. स्वप्नील फक्त यांनी 1 धाव दिली, 2 बळी. जयेश यांनी 5 धावा दिल्या, 1 विकेट. त्याच्यानंतर राकेश यांनी 7 धावा दिल्या, 1 विकेट. त्याच्यानंतर अक्षय 10 धावा दिल्या, 2 विकेट. अतिशय जबरदस्त मारा केला बघूया. दिलीप पाटील अतिशय खुश आहेत कारण संघाची स्थिती चांगली आहे. आणि आरसी संघाचा पहिलाच स्ट्रायकर गोलंदाज संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पदात तयार. मिस्टर अरबाज अतिशय नामचीन गोलंदाज आरसीसी पेठ संघाचा. हुकमी एक्का प्यादा अवलिया. एक पॉइंट, एक मीडा. पहिला चेंडू तयार. रायडा महोदय के बचात्मक पवित्र बघूया. चेंडू टॅप मध्ये बघूया, चेंडू शॉर्ट पॉइंटला आणि पंचांचा नवालचा इशारा. पंचांचा निर्णय अंतिम प्लेस आरसीसी पेठ अरबाज. वन प्लस वन ओव्हर स्टेपचा आहे आणि फ्री हिट. काय चालेल ऑफर बघा, साडी बघा, परकर सहित ब्लाऊज फ्री आणि टुर्नामेंट पहिला फ्री हिट. पडलावर नशीब चांगलं आहे, खुदा मेहरबान तो गदा पैलवान. बघा एक नो बॉल, परत फ्री हिट. पुन्हा तयार मिस्टर अरबाज तयार. संघाची धाव संख्या 2 वर. अतिशय कमी धाव संख्या बघूया. लोएस्ट स्कोर इन दिस टुर्नामेंट. फक्त जिंकण्यासाठी 24 धावांची गरज.
आणि हा पुन्हा एकदा स्वैर मारा देशाईन मारा आउटसाइड नेक्स्ट टाइम. अरबाज शेख आपलं नियंत्रण गमावून बसले बघूया. अतिशय नामचीन खेळाडू रायगड जिल्ह्यामधले धुवाधार बल्लेबाज बघूया. या ठिकाणी कोल्हे सुदेव संघाची धाव संख्या 3 वर. आणि हा पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, जबरदस्त टायमिंग आणि हा चौकार जबरदस्त फटका, नेत्र दीपक फटका, मार्वल स्ट्रोक, वंडरफुल स्ट्रोक. संघाची धाव संख्या मुसंडी मध्ये धाव संख्या फैलावणी धावांना आकार चालना धाव संख्या 7 वर. बिनबाद 7. जबरदस्त सुरुवात. झालं तुझं बाई वाड्यावर नाही तर बाई खोनीला या काटाई नाका. परत स्टार्ट कर. ते बंद कर. कारण खोनीला बाई कधी येणार. वाड्यावर नेहमी जाते बाई मॅच बघायला दादा. ही बाळासाहेबांची भाषा आहे. संघाच्या वतीला पहिल्या षटक तयार. बिनबाद 7. 7 बना. जबरदस्त सुरुवात. अप्रतिम फटका, जबरदस्त टायमिंग. व्हॉट अ ट्रिमेंडस स्ट्रोक. काढाल सिट करतो. संघाची धाव संख्या 11 वर. बिनबाद 11. धुंद फुंद बेधुंद मदहो सुरुवात. पुन्हा तयार अरबाज शेख आपल्या एंड मध्ये बघूया. आणि हा पुन्हा एकदा दमदार फटका. येस. आणि चौका हॅट्रिक. धाव संख्या 15 वर. चौकार हॅट्रिक कोण आहे? रमेश शेठ पाटील यांच्याकडून ते षटकाराचे आहेत. ठिकाणी चौकाराचे. बालू पाटील आपल्याला ते खिशातून आहेत ना. आणि हा शॉर्टपिच चढतो. अकोटामध्ये हुक केला बघूया. डीप फायनलच्या डोक्यावरून आणि पहिल्या षटकात दमदार सुरुवात बघूया. आणि प्रेक्षकांनी खेळ घेतला ते घेऊन जा पैसे. धाव संख्या 21. फक्त 3 धावांची गरज. आणि आरसीसी पेठ संघाला व्हाईट वॉश. फक्त 3 धावाची गरज. आणि हा चेंडू पुन्हा चेंडू हो गया. चेंडू झालंय शॉट मिळतो आपला. 1 धाव मिळते. फक्त 2 धावाची गरज. याच्यानंतर 3 संघ क्वालिफाय. वडवली बी आणि काकडवाल. आणि ह्याच्यातले विजेता संघ म्हणजे नक्कीच पडले संघ. आणि आउटसाइड स्वीप करत जाऊया. पहिलं षटक. आणि आरसीसी पेठ संघ बघूया. पहिल्याच काय बॅटकडे का एक बाय. टीव्ही बघा. पडले संघ आपले 5 खेळाडू घेऊन जायचे मैदानात. वडवली बी संघ आपण आपले 5 खेळाडू घ्यायचे. ते काकडा संघ आपले 5 खेळाडू घेऊन जायचे. 5-5च. आणि 2 अंपायर आमच्या दाण्यात मैदानात. बॉल आउट सामना आपण बघणार आहोत. चला या सामन्याचा मानकरी 5 मिनिटाचा अवधी देणार होता. चला या सामन्याचा मानकरी नो डाऊट मयूर. मयूर एकाने. यस संदीप.
बघा किपर प्रत्येकाचा राहणार आहे आणि लांब राहणार आहे किपर. मयूर यायचं आहे या सामन्याचा मानकरी. याच्यामुळे अहमद मडवी साहेब सरपंच उसाटणे यांना विनंती करतो आपल्या शिवा असते खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची. मयूर वेलप्लेट. मयूर तुमच्याशी आम्ही थोडस संपर्क साधण्याची चालेल नाही. मयूर आपण बॅट जास्ती बोलतो तोंडाने कमी बोलतात. तकदीर आपले 5 खेळाडू 6 खेळाडू एक किपर ठेवायचा आहे. 5 मिनिटाचा अवधी आहे. पाटील संघ तुम्हाला फक्त आम्ही सांगतोय 6 खेळाडू बाजूला करते. काय तकदीर? सामने आता 5 षटकांचे होणार आहेत. या 5 खेळाडू म्हणजे एकूण 6 खेळाडू. वडील संघ आपले 6 खेळाडू तकदीर घेऊन जायचे. 7 नफा तकदीर 6 खेळाडू फक्त. तर काकडाल संघ आपले आपण 6 खेळाडू निवडायचे. काकडाल संघ संघनायक तर आदर्श क्रिकेट संघ पडले संघ संघनायक. चला 6 खेळाडू पडले सगळे. तिन्ही संघाला नवीन चेंडू दिले जाणार आहेत. चला जरा लवकर. काकडा संघ वडोली संघ जरा कोणी विकेट आपल्या बघितला अजब सूचना करतात तकदीर की कोणी खेळपट्टीवर चेंडू टाकू नका. बघा कोणी सराव करू नका. पंचांनी आम्हाला आयोजकांनी सूचना केली आहे. विनायक थोडं सहकार्य करायचं आहे. काकडा संघ आपले 7 खेळाडू घेऊन मैदानात जात आहे. व्हायचं दशरथ पाटील कोणता इथे भाग्यवान खेळाडू ठरतोय. आपण मात्र भाग्यवान विजेत्याला पैठणी मिळते पण आता इथे मात्र फायनल मध्ये डायरेक्ट प्रवेश मिळणार आहे. करत सगळं